पुण्यातील अपघात प्रकरण ताजं असतानाच आता कोल्हापूरमध्येही भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीनं 6 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोल्हापूरमधील सायबर चौकात हा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल 6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची असल्याचं समोर आलंय। ते स्वतः ही गाडी चालवत होते। दरम्यान VM चव्हाण यांची तब्येत बरी नसतानाही ते कार चालवत होते। यामुळे गाडीचा ताबा सुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जात आहे। सध्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। हा अपघात इतका भीषण होता की कार चालकासह 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि इतर 3घांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात मृतांपैकी हर्षद पाटील वय 16 वर्ष, अनिकेत चौगुले वय 25 वर्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू VM चव्हाण यांचा मृत्यू झालाय।